भर्तरीची जन्मकथा. त्याचे बालपण व आईबापांचा वियोग. एके दिवशी सायंकाळी सूर्याची व उर्वशीची नजरानजर होऊन सूर्यास कामाने व्यापून टाकल्यामुळे वीर्यपात झाला. ते वीर्य आकाशातून पडताच वाऱ्याने त्याचे दोन भाग झाले. त्यांपैकी एक भाग लोमेश ऋषीच्या आश्रमातील घटामध्ये होऊन त्यापासून अगस्तीचा देह उत्पन्न झाला. दुसरा भाग कौलिक ऋषीच्या आश्रमास आला. त्यावेळेस तो भिक्षा मागावयास बाहेर जात होता. तो आपल्या भिक्षापात्र अंगणात ठेवून दार लावित होता. इतक्या अवकाशात ते वीर्य त्यात येऊन पडले. हे ऋषीच्या पाहण्यात आले. त्यावेळी हे वीर्य सूर्याचे आहे असे तो समजला. 3103 वर्ष लोटल्यानंतर ध्रुमीनारायण या पात्रांत संचार करीत. यास्तव हे नीट जपून ठेवले पाहिजे असा विचार करून त्याने ते भिक्षापात्र नीट जपून ठेवले. ह्या गोष्टीस बहुत वर्षे लोटल्यानंतर पुढे कलियुग सुरू झाले. नंतर त्या ऋषीने ते पात्र मंदराचळाच्या गुहेत तोंडाशीच नेऊन ठेविले आणि आपण निघून गेला. पुढे अकलीची 3103 वर्ष लोटल्यानंतर द्वारकाधीशाने ध्रुमीनारायणाच्या अवतारामध्ये त्या पात्रांत संचार केला. तो गर्भ दिवसेंदिवस वाढत जाऊन 9 महिने पूर्ण भरताच पुतळा तयार झाला. तो त्यात सामावेना तेव्हा त्या पात्राची 2 शकले झाली. त्यांतले मल सूर्याप्रमाणे दैदिप्यमान होते. पळरडून आकांत करीत होते. त्यात संधीस कान्हीय हरिणे तेथे चरावयास आली. त्यात एक हरिणी गर्भिणी होती. ती चरत तेथे जाऊन प्रसूत झाली. तिला 2 बाळे झाली. परंतु ती मागे पाहू लागली तेव्हा तिला 3 बाळे दिसली. ती तिन्ही मुले माझीच असा तिला भास झाला. मग ती त्यांस चाटू व हुंगू लागली. ती दोन्ही हरणे प्यावयास लागली. पण तिसऱ्यास प्यावयाचे कसे ते माहीत नव्हते. ह्यामुळे ते टकमक पाहू लागले. परंतु तिने युक्तिप्रयुक्तीने स्तनपान करवून त्या मुलीचे संरक्षण केले. पुढे कान्हीय दिवसांनी मूल रांगू लागले. तिन्ही मुले एके ठिकाणी ठेवून ती हरिणी चरावयास जात असे. तरी तिचा सर्व जीव मुलांवर होता. ती घडोघडी येऊन त्यांस पाहून पुन्हा चरावयास जाई. याप्रमाणे 3 वर्षे लोटली. मग तो हरिणामध्ये जाऊन झाडपाला खाऊ लागला. तो निरंतर आपल्या आई मागे राही. अशा रीतीने त्याने तिच्या संगतीने 5 वर्ष काढली. एके दिवशी ती चौघे चरत चरत मार्गावर आली असता त्या वाटेने एक भाट आपल्या स्त्रीस घेऊन जात होता. त्याने हे मूल पाहिले. त्या भाटाचे नाव जयसिंग व त्याच्या स्त्रीचे नाव रेणुका असे होते. ती उभयता एकमताने वागत. त्यांनी सूर्याप्रमाणे तेजस्वी असा तो मुलगा तेथे पाहून अशा सुकुमार व स्वरूपवान मुलास आईबापांनी अरण्यात सोडून दिल्यामुळे त्या मुलाविषयी त्याच्या मनात नाना प्रकारे विचार येऊ लागले. जयसिंहास पाहून हरिणी पळून जाऊ लागली व तिच्या मागून तो मुलगाही धावत जाऊ लागला. परंतु जयसिंहाने त्यास धरिले. नंतर तो त्यास म्हणाला, मुला, भिऊ नको. तुझे आईबाप कोठे आहेत ते मला सांग. मी तुला तुझ्या घरी नेऊन त्यांच्या स्वाधीन करतो. परंतु ते रडून हंबरून आकांत करू लागले व मुलगा मनुष्याच्या हाती सापडल्यामुळे त्या हरिणीसही परम दुःख झाले. तिला मनुष्याच्या भयाने जवळ येण्यास हिंमत होईना. म्हणून लांबूनच ती हंबरडा फोडून लागली. जयसिंह भाट मुलास म्हणाला, मुला, तू रडून असा का आकांत करून घेत आहेस? तुझे आईबाप कोठे आहेत? मला सांग, मी तुला त्यांच्या स्वाधीन करीतो. पण मुलाच्या तोंडून एक शब्द सुद्धा निघेना. तो ब्या ब्या करून रडत होता. मग मुका असेल असे जयसिंगास वाटले. म्हणून तो त्यास हातांच्या खुणा करून विचारू लागला. परंतु त्यास समजत नसल्यामुळे तो काहीच उत्तर देईना. सरते शेवटी त्याने त्या मुलास आपल्या घरी घेऊन जाण्याचा निश्चय केला. मग तो त्यास खांद्यावर घेऊन जाऊ लागला. तो मुलगा ओरडून हरिणीस हाक मारित होता व ती पाठीमागून येत होती. पण मनुष्याच्या भीतीने ती जवळ येईना. ह्यांतले वम जयसिंगास काय ते कळेना. ती हरिणी जयसिंगाच्या मागून ओरडत जातच होती. ती बरीच लांबपर्यंत गेली. तेव्हा हिचे पाडस रानात चुकले असेल म्हणून ही रडत आहे असे जयसिंगाला वाटून तो मुलास घेऊन चालता झाला. मुलास घेऊन जयसिंग जात असता सायंकाळ झाल्यावर एका पदरहनी गावात वस्तीस राहिला. त्याने तो मुलगा आपल्या बायकोच्या स्वाधीन केला. पुढे मुलास हळूहळू हरिणीचा विसर पडत चालला. त्याला थोडे खाणे, पिणे, बोलणे, चालणे, उठणे बसणे हे सर्व कळू लागले. अशा रीतीने तो भाट फिरत फिरत काशीस गेला. तेथे भागीरथीचे स्नान करून विश्वेश्वराचे दर्शन घेण्यासाठी देवालयात गेला. बरोबर मुलगा होता. दर्शन घेत असता लिंगातून शब्द निघाला की, यावे भर्तरी, तुम्ही अवतार घेऊन प्रकट झालात, फार चांगले.
हे शंकराचे शब्द ऐकले. ते ऐकून हा मुलगा अवतारी असल्याबद्दलची कल्पना जयसिंगाच्या मनात आली व हा आपल्या पूर्वपुण्याईच्या योगाने आपणास प्राप्त झाला आहे असे त्यास वाटले. मग शिबिरास गेल्यावर त्याने हा सर्व प्रकार कांतेस निवेदन केला व आजपासून याचे भरतरी नाव ठेवून याचे पुत्राप्रमाणे पालन कर. ही अल्भ्य जोड आपणास प्रयत्नावांचून कर्मधर्म संयोगाने प्राप्त झाली आहे असे सांगितले. यावे भरतरी म्हणून शंकराने का म्हटले अशी कदाचित कोणी कल्पना काढील. तशी एक मारण्याचे कारण असे की त्याचा जन्म भरतरीमध्ये झाला म्हणून शंकराने त्याच नावाने त्यास हाक मारली. असो, शंकराच्या देवालयांतला वृत्तांत जयसिंगाने रेणुकाबाईस कळविल्यानंतर तिला परमानंद झाला. त्या दिवसापासून ती उभयता त्यास भरतरी असे म्हणू लागली. त्यास पुत्र नसल्यामुळे त्यांची भरतरीवर अत्यंत प्रीती जडली. ती त्याचे लालनपालन उत्तम प्रकारे करीत. त्यासही आनंद होऊन तो त्यांशी त्यांच्या मनाप्रमाणे त्यास हा मुलगा प्राप्त झाल्याने अतिशय हर्ष झाला होता. परंतु त्या मुलाच्या आईबापांस तो चुकल्यामुळे परम दुःख होत असेल. ती याचा तपास करीत असतील व आपली भेट झाल्यास त्यास आपणांपासून घेऊन जातील अशी शंका त्यांच्या मनात वारंवार येई. मग ती त्याच क्षेत्रांत राहून भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करू लागली. भरतरीस संपूर्ण राजयोग होता. तो गावांतली मुले जमवून अनेक प्रकारचे खेळ खेळताना आपण राजा बनून दुसऱ्यांस कामदार करी. अश्व, पायदळ, मंत्री आदी करून सर्व मुलांस निरनिराळे वेश देऊन तो राजाच्या स्वारीचा हुबेहूब थाट आणीत असे. जसजसा योग असेल तशी त्याच्या हातून कृत्य घडत. एके दिवशी काठीचे घोडे करून खेळत असता भरधान पळत व तोंडाने हो हो म्हणत आणि त्यांची पाठ थोपटीत ते गाव सोडून अरण्यात गेले. तेथे खेळताना भरतरीस ठेच लागून तो उलटून खाली पडला. अगदी बेशुद्ध झाला. त्याने जेव्हा डोळे पांढरे केले तेव्हा मुले भिवून पळून गेली व हा आता मेला व भूत होऊन बोकांडीस बसेल आणि आपणांस खाऊन टाकील असे म्हणू लागली. मग सर्व मुले तेथून पळून भागीरथीच्या काठी जाऊन विचार करू लागली की भरतरी भूत होऊन गावांत हिंडेल व आपणांस खाऊन टाकील. यास्तव आता आपण बाहेर जाऊ नये. ज्याने त्याने आपापल्या घरीच खेळावे असं ती आपसांत विचार करून घरी गेली. इकडे भरतरी अगदीच बेशुद्ध होऊन निश्चेष पडला. त्याचे सर्वांग दगडाने ठेचून गेल्यामुळे अंगातून रक्त निघाले होते. सर्व प्रकार सूर्याने पाहिला व त्यास पुत्रमोहास्तव कळवळा आला. तत्क्षणी त्याने भूतलावर येऊन प्रेमाने मुलास उचलून पोटाशी धरिले. नंतर भागीरथीचं उदक आणून त्यास पाजले व सावध केले. मग कृपादृष्टीने त्याच्याकडे पाहताच त्याचा देह पूर्वीप्रमाणे झाला. इतके झाल्यावर सूर्याने विप्राचा केश घेतला आणि भरतरीस घरी आणून पोंचविले. येताना वाटेंत भरतरीस पोरांनी ओळखून तो भूत होऊन आला असे ती ओरडू लागली आणि भिवून घरोघरी जाऊन लपून राहिली. सूर्याने भरतरीस घरी नेऊन रेणुकेच्या स्वाधीन केले. तेव्हा ती त्यांची विचारपूस करू लागली. तो तेजःपुंज ब्राह्मण पाहून तिने त्या आसनावर बसविले आणि म्हटले, महाराज, तुम्ही अति ममतेने या मुलास घेऊन आला आहात. त्याअर्थी आपण कोठून आला व आपले नाव काय हे सर्व मनांत काडीभर सुद्धा संशय न आणता सांगावे. तेव्हा सूर्य म्हणाला, मी या मुलाचा बाप आहे. म्हणून ममतेने मी यास तुझ्याकडे घेऊन आलो आहे व मी तुला या मुलासम तकरणपूर्वक अर्पण केले आहे. यास्तव तू मनात कोणत्याही प्रकारची आकांक्षा आणल्या वांचून याचे संगोपन कर. ते ऐकून तर याचे जनक कसे असे रेणुकेने विचारल्यावर तो म्हणाला, मी विप्रवेशाने तुझ्याकडे आलो आहे म्हणून तू मला ओळखले नाहीस. सूर्य म्हणून देव म्हणतात तो मी असे सांगून मुळापासून भरतरीची कथा सांगून त्याचे हरिणीने संगोपन कसे केले व तो त्यांच्या हाती कसा आला हा सर्व साध्यंतुरितांत सांगितला. शेवटी तो तिला म्हणाला, हा मुलगा आपल्याच पोटचा आहे असे मानून निर्धास्तपणे तू याचे संरक्षण कर. हा पुढे मोठमोठाली कृत्य करून लौकिकास चढेल. तुझे भाग्य उदयास आले म्हणून हा तुला प्राप्त झाला असे तिला सांगून विप्रवेशधारी सूर्य निघून गेला. या वेळेस तिचा नवरा जयसिंग घरी नव्हता. तो येताच तिने हे वर्तमान त्यास सांगितले. ते ऐकून त्यासही परमानंद झाला. त्याच्या संशयाची निवृत्ती झाली. मग त्याचे त्यावर पूर्ण प्रेम बसले. मुलाचे वय 16 वर्षाचे होईपर्यंत ती काशीत राहिली. पुढे मुलांचे लग्न करण्याचा विचार मनात आणून ती आपल्या गावी जाण्यासाठी काशीहून निघाली. तोड मार्गात अरण्यामध्ये चोरांनी जयसिंगास ठार मारून व त्याजवळचे सर्व द्रव्य लुटून ते चालते झाले.
पतीचे दुःख दुस्सह होऊन रेणुकाही गतप्राण झाली. मग भर्तरीने उभयतांना अग्नी देऊन दहन केले. तो निराश्रित होऊन शोकसागरात बुडून गेला. त्या शोक आवरेना व निराश्रित झाल्यामुळे तो अनेक प्रकारच्या विवंचनेत पडला. त्यावेळी कान्हीय व्यापारी व्यापारासाठी त्याच मार्गाने जात होते. ते भर्तरीस पाहून त्याच्या पाशी गेले. त्यांना त्याची दया आली आणि त्यांनी त्यास विचारल्यावरून भर्तरीने त्यास सर्व प्रकार निवेदन केला. मग त्यांनी त्यास बोध केला की प्रारब्ध होते तसे झाले. आता तू रडून कपाळ फोडून घेतलेस तरी ती आता पुन्हा परत येणार नाहीत. ह्या रीतीचा त्यास पुष्कळ बोध करून ते त्यास आपल्याबरोबर घेऊन गेले. ते त्यास अन्न वस्त्र देत व तोही त्यांचे कामकाज करी. असे कान्हीय दिवस लोटल्यावर व्यापाऱ्यांच्या सहवासाने त्यास आपल्या दुःखाचा थोडा थोडा विसर पडत चालला. पुढे ते कान्हीय दिवसांनी अवंतीनगरी येऊन पोचले. अशा नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.